श्रीराम समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. एका नव्या डॉक्टरने गरीब वस्तीत दवाखाना काढला. त्या वस्तीमध्ये रोग्यांची संख्या पुष्कळ वाढली. त्यामुळे दवाखान्यामध्ये दिवसाचा बराच वेळ जाऊ लागला. नाम घेण्यासाठी निवांतपणा मिळेनासा झाला. श्री महाराजांपुढे ही अडचण मांडून डॉक्टर म्हणाले, आता यानंतर नवे रोगी पत्करू नयेत एवढाच मार्ग मला दिसतो आहे. त्यावर श्री महाराज म्हणाले, वा डॉक्टर, हे तर व्यवहाराला सोडून होईल. हा डॉक्टर नवे रोगी घेत नाही असे सगळीकडे कळले म्हणजे नवे रोगी येणे थांबेल. मग आपल्या मनात येईल की जुने रोगी येतच राहावेत, म्हणजे ते बरे होऊच नयेत. तसे होणे बरे नाही. माझे म्हणणे, रोगी जुना असो वा नवा असो, तो भगवंताच्या इच्छेने आला असून त्याला तपासणे व औषध देणे माझे कर्तव्य आहे. ही भगवंताची सेवा आहे अशी भावना ठेवावी. भगवंताचे स्मरण करून रोगी तपासला तर त्याच्या रोगाचे निदान होऊन औषध बरोबर सुचेल. पैशाचा विचार मनात आणू नये. रोग्याला बिल सांगावे, पण त्यासाठी त्याला अडवू नये. आपण रोगावर इलाज करतो, रोग्यावर नव्हे. अशा वृत्तीने वागले तर व्यवहार मर्यादित चालेल व मन लोभात गुंतणार नाही. शिवाय आपल्या पेशाशी प्रामाणिक राहून कर्तव्य केल्याचे समाधानही मिळेल. श्रीराम समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. श्री अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय. श्री ब्रह्मानंद महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम समर्थ.